हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तर कशा आहात तुम्ही सर्वजण? आय होप की तुम्ही सर्वजण मजेत असाल. आणि आजच्या व्हिडिओच्या थंबनेलवरून तुम्हाला समजलंच असेल की आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय पाहायला भेटणार आहे. खरं तर हे सगळे व्हिडिओज 1 महिनाभरापूर्वीचे आहेत आणि ते जेव्हा सुट्टीला आले होते तेव्हाचे. आणि त्यांची पोस्टिंग आउटची सुट्टी होती आणि त्यांना आठवडाभर सुट्टी होती. तर आठवड्याभरामध्ये आम्ही भरपूर असे कामंसुद्धा होते, डॉक्युमेंट्स वगैरे म्हणा किंवा आधार कार्डचं म्हणा, बऱ्याचशा गोष्टी असतात की ते आल्यानंतरच कामं होतात. आणि त्याच्यामुळं मग तुम्ही जे येत्या 2-3 असे 5-6 व्लॉग पाहिले असतील तर ते तेव्हाचेच आहेत. तेव्हा मला जेवढे जमतील तेवढे मी एडिट करून तेव्हाच मी पोस्ट केले होते. पण त्याच्यानंतर ते गेल्यानंतर काही जास्त मी व्हिडिओजकडे लक्षसुद्धा दिलं नाही आणि आहे ते व्लॉगसुद्धा एडिट केले नाही. पण इतक्या 2-3 दिवसामध्ये म्हटलं की ते व्हिडिओज तसेच राहतील मोबाईलमध्ये. आणि तसं पण आपल्याला म्हणजे लॉगिंग तर करायचंच आहे. तर मग गॅप न घेता आपण आता इथून पुढे कंटिन्यू लॉगिंगसुद्धा करू. आणि मग हे जे व्हिडिओज होते माझ्या मोबाईलमध्ये तर म्हटलं की ते अगोदर तुमच्यासोबत शेअर करावेत. कारण की आपण व्हिडिओज तर घेतलेले आहेत, मग तसेच ठेवण्यापेक्षा म्हटलं अगोदर शेअर करू. कारण की मग खूप दिवस लेट झाल्यानंतर म्हणजे ऑलरेडी त्याला लेट झालेलाच आहे. 1 महिना झाला आता त्यांना जाऊन. तर ते 30 डिसेंबरला गेले होते इथून. तर आता 1 जानेवारी कंप्लीट पूर्ण 1 मंथ गेला आहे. आणि त्यानंतर मी व्हिडिओ एडिट करून टाकते आहे. पण थोडंसं हे करून घ्या. कारण की काय होतं की कधी मूड नसला किंवा म्हणजे मनच नसलं तर मग आपण ते कामावर पण त्याचा इम्पॅक्ट पडतो. आणि म्हणजे असं एक मूड लागतो ना लॉगिंग करायला, पण एक आपला स्वतःचा एक चांगला मूड पाहिजे. मला तरी असं वाटतं. कारण की मग तरच आपण लॉग पण म्हणजे बनवू शकतो. कारण की एक लॉग थ्रू तर बरेचसेच जण आपल्याकडून बऱ्याचशा गोष्टी शिकत असतात नवीन नवीन, आणि त्यांचासुद्धा मूड आपल्यासारखंच होतो जर जी आपण व्हिडिओ पाहतो म्हणा किंवा हे काय. तर तसाच आपल्या पाहून पण त्यांचा मूड तसाच होतो. त्याच्यामुळे मग म्हटलं की तेव्हा मी थोडासा कंटाळाच केला होता एडिटिंग वगैरेचा. म्हणून हे ज्या सगळ्या व्हिडिओज आहेत इतक्या लेट येत आहेत, म्हणजे इतक्यात मी एडिट वगैरे केलं आहे आणि मग तसे तुमच्यासोबत शेअर करू राहिले. तसे हळूहळू मी आता इथून पुढं कंटिन्यू आपले व्हिडिओज बनवायचा तर प्रयत्न करीन. पण तर तुम्ही पण असं चांगलं भरभरून असं प्रेमसुद्धा देता ना. तर आता पाहू. तर यांचं आता ज्या दिवशी त्यांना जायचं होतं तर खरं तर हे आठवड्याभरासाठी सुट्टीवरती आले होते. कारण की ही पोस्टिंग आउटची सुट्टी आहे आणि त्यानंतर नेक्स्ट टाईम जेव्हा येतील तर तेव्हा मग ते आम्हाला घेऊन जातील. तर आता म्हणजे क्वार्टर अवेलेबल म्हणजे भेटल्यानंतर मी तसं कन्फर्म डेट तुम्हाला तुमच्यासोबतसुद्धा शेअर करीनच. कारण की आता बरेच दिवसापासूनचा वेट म्हणजे आज कुठंतरी संपतो आहे. कारण की आजच्याला ते खरं तर म्हणजे या वेळेच्या सुट्टीला ते पोस्टिंग आउट जात आहे खरं सांगायचं तर. कारण की या अगोदर ते ऑपरेशन सिंदूर झालं होतं पहा, तर त्यावेळेससुद्धा म्हणजे त्यावेळेस त्यांची पोस्टिंग आलेली होती खरं तर. पण त्या ऑपरेशन सिंदूरमुळं मग बऱ्याचशा म्हणजे सगळ्यांना सुट्ट्या नव्हत्या दिल्या. त्यानंतर भरपूर लेट झाला, 5-6 महिने त्याच्यामध्ये गेले. त्यानंतर आता दिवाळीच्या वेळेस त्यांची पोस्टिंग होणार होती, तर काही कारणामुळं ती पुन्हा 2-2.5 महिने लेट झाली. आणि आता डायरेक्टली न्यू इयरचा आता यांची पोस्टिंग होती आहे. तर त्याच्यामुळे इतक्या दिवसाची वाट पाहत होतो आम्ही पोस्टिंग आउटची. तर आता फायनली त्यांना आता 1 आठवड्याची सुट्टी होती. त्यानंतर मग आता जेव्हा ते आता सुट्टीला येतील त्यानंतर मग ते आम्हाला घेऊन जाते. पण त्यात पण आम्हाला क्वार्टर भेटली तर मग नेतील, नाही तर मग त्यामध्ये पण थोडंसं लेट होईल. पण शक्यतो तरी क्वार्टर वगैरे तर भेटतात. कारण की यांची सिंगल पोस्टिंग नाही आहे त्यामुळं. आणि अजून बऱ्याचशा गोष्टी असतात त्यांच्या. तर अजून मला पण एवढा काही माहिती नाही किंवा अंदाज पण नाही. आता हळूहळू सगळ्या गोष्टी मी पण त्यांच्या म्हणजे मला माहिती होत्यात. आणि काही एवढं काही माहिती पण नाही म्हणजे पहिले तर काही जास्त माहितीच नसतं म्हणा. पण आता मी फर्स्ट टाईम त्यांच्यासोबत जाईन तर मग हळूहळू आणि तिकडे गेल्यानंतर पण बऱ्याचशा गोष्टी मला शिकायला पण भेटतील. म्हणजे माहिती होतील त्यांचे रूल्स वगैरे काय जे असन ते. आणि तिकडे गेल्यानंतर पण बरेचसे व्लॉग तुमच्यासोबत मी असेच शेअर करेन. पण आता अगोदर आम्ही तिकडे केव्हा जातो आहे त्यावरती आहे त्या सगळ्या गोष्टी. आणि बरेचसे जण म्हणत आहेत त्यासाठीच की तू व्लॉग बनव, कंटिन्यू व्हिडिओ बनव वगैरे. तर म्हटलं की असंच आता हळूहळू आता स्टार्ट केलं आहे, तर म्हटलं की आता असंच कंटिन्यू करणार आहे. होता होईल तेवढं. इकडे आहे तर मग इकडलं शेअर करायचा प्रयत्न करीन आणि तिकडे गेल्यानंतर होतं होईल तेवढं जास्त तिकडचं शेअर करण्याचा प्रयत्न करीन. तर पाहू आता मी कधी कंटिन्युटी ठेवते. तर आय होप की तुम्ही सर्वजणसुद्धा खूप छान असं प्रेम देतात आपल्या लॉगिंगला. तर श्रीशा आहे ते कधी तिला वाटतंय का पप्पा तिला म्हणजे ती पप्पासोबतच जाणार आहे. कारण की जसं आठवडाभर झालं आहे ते सुट्टी लागली तसं आम्ही कुठे ना कुठे डेली आम्ही कुठे ना कुठे गेलो आहे ह्या आठवड्यात 8 दिवसांमध्ये. त्याच्यामुळे तिला असं वाटतं आहे की ना तिला म्हणजे तिला पण नेणार आहेत पप्पा.
तर आता ती येतच नाही, कारण की त्यांनी जर नवीन कपडे घातले तर मग विषयच नसतो कुणाकडे जाण्याचं, किंवा खाली पण उतरत नाही ती. तर त्यामुळं आणि ती प्रत्येक वेळेस, आता तरी तिला खूप समजते, पण या अगोदर ती लहान होती पण तेव्हा पण ती सोडत नव्हती त्यांना असं जायच्या वेळेस. पण तेव्हा खूप वाईट वाटत होतं, कारण की सुट्टीला यायचं म्हणलं ना तर तो वेगळाच आनंद असतो, आणि जर जायचं म्हणलं ना की मग खूपच वाईट वाटतं, कारण की असं वाटतं की तो सुट्टीचा दिवस यावाच नाही. कारण की मग एक ते आल्यानंतर एक वेगळंच माहोल बनून जातं घरातलं पण सगळंच, आणि ते वेगळंच हे राहतं सगळंच. तर त्यामुळं तर त्यांना पण जाऊशी वाटत नाही, ते इथं थांब तिथं थांब खाली गेल्यानंतर थांबायचं. पण मग आता त्यांना असं वाटतं की आता नवीन पोस्टिंग आहे, त्याच्यामुळं मग कधी सुट्टी देते कधी नाही, त्याच्यामुळे त्यांचं पाऊलच निघत नाही. आणि प्रत्येक वेळच्या सुट्टीत त्यांना असंच होतं की त्यांना घरी आलं ना त्यांना जाऊशीच वाटत नाही ते. आणि मग घरी इकडं आल्यानंतर इकडल्याच महिनाभर इकडल्याच वातावरणात एकदम हे होऊन जाते, आणि मग जायचं म्हणलं ना की त्यांना पण खूप वाईट वाटतं. आणि त्यातली त्यात ह्या मॅडम पण इतक्या हे करतात ना त्यांना का बासच. त्यांचं असं चालतं की आम्हाला म्हणजे ते प्रत्येक वेळेस सुट्टीला म्हणजे सुट्टी संपल्यानंतर जायचं म्हटलं ना की अगोदर 1-2 तास त्यांचं आवरण्यासाठी म्हणजे असं त्यांना हे करावं लागतं का आवरा आवरा म्हणून. मग त्यानंतर कुठंतरी आवरणार, मग ते 1 तासभर तर असाच जातो का इथं थांब तिथं थांब तिथं थांब, लवकर गाडीमध्ये पण बसत नाही ते. पण असं कारण की आपण जर सपोज आपण जर त्यांच्या जागेवर असलं तर आपल्यासुद्धा तसंच होतं. इतक्या 3-4 महिन्यातून घरी आल्यानंतर आणि मग पुन्हा परत जायचं, ती 1 महिन्याभराची सुट्टी, त्याच्यात काय काय म्हणजे मनसोक्त राहायला पण भेटत नाही, आणि तेच कुठंतरी लगेचच सुट्टी पण संपली आणि लगेच जावं पण लागतं. आणि मग त्या म्हणजे सगळं काही असं इमॅजिन किंवा डोळ्यासमोर उतरलं ना, ते असं वाटतं का आपण जर असतो त्यांच्या जागेवर तर आपलंसुद्धा पाऊल निघत नाही खरं सांगायचं तर. आणि त्यात तर मग आणि काय होतं की पिलू पण जास्तच म्हणजे हे करते त्यांना आल्यानंतर, म्हणजे अजिबात म्हणजे जास्त टाईम तर ती त्यांच्याकडेच राहते, त्यांच्यासोबत म्हणजे सगळं खाणं पिणं सगळं काही म्हणजे तेच पाहिजे असतात. आणि कुठे पण लगेच चालले का ते म्हणजे ते आल्यानंतर ते काय इकडं फिरव तिकडं फिरव म्हणजे असं चालू राहतं त्यांचं. आणि मग आता तिला असं वाटतंय की तिला पण जायचं त्यांच्यासोबत. मागच्या वेळेस ती इतकी रडत होती की बासच, पण तेव्हा मी ब्लॉग वगैरे शूट नव्हते करत, त्याच्यामुळे मग तेव्हाचा व्हिडिओ नाही. आणि तर असं काही असतं काही. आता मी इतक्या दिवसानंतर व्हिडिओ एडिट करते तर पुन्हा माझ्या डोळ्यासमोर तोच दिवस हे होतो, कारण की तेच असं वाटतं की सुट्टीला येणं खूप मुश्किल असतं, मुश्किलने सुट्टी भेटते, पण मग आल्यानंतर मग पुन्हा जायचं म्हटल्यावर मग खूप वाईट वाटतं असं, की मग असं काही शब्दच नसतात काही बोलायला, आणि काही म्हणतासुद्धा येत नाही की हा थांबा काहीच नाही. म्हणजे असं ते हेच नसतं, म्हणजे काय आपल्याला बोलताच येत नाही, कारण की चला काम आहे असं वाटतं एकीकडून, कारण की आपलं काय म्हणता येईल की आपण आता कुठे पण इकडं जरी असलं तरी पण काम करणंच आहे, आणि तिकडे गेलं तरी काम करणंच आहे. पण मग आता त्यांचं कामच असं आहे, मग करणार काय. आता स्वयंपाकाला सुरुवात करायची, तर म्हणलं की चला आताच आपला लॉग एंड करून घेऊयात, कारण की सकाळचं ते गेल्यानंतर काही शूट घेतलं नाही, आणि त्यानंतर म्हणजे काही केलं पण नाही, आणि शूट घेण्यासारखं तर मग काय फक्त बसूनच होतं, कारण की सकाळ सकाळ त्यांच्यामुळे आजच्या लवकर काम आवरलं होतं, त्यांना लवकरच जायचं होतं. खरं तर 6 वाजताच आम्हाला इथून निघायचं होतं, म्हणजे आम्ही पण त्यांच्यासोबत शिर्डीपर्यंत जाणार होतो. म्हटलं की तसंच आपलं दर्शन पण होईल, आणि यावेळेस ते मनमाड रेल्वे स्टेशनपासून जाणार होते, तर तिथून त्यांचं रजिस्ट्रेशन होतं बुक केलेलं, तर मग ते तिथून बसणार होते. तर त्यानिमित्त म्हटलं की मग तसंच माझं दर्शनसुद्धा होईल, कारण की 2-3 दिवसापासून मी चाललं होतं की आपण शिर्डीला जाऊयात, पण काय झालंच नाही, कारण की तिचा आधार कार्डलाच आम्हाला 2-3 दिवस एक्स्ट्रा गेले. नंतर ते झालं, पण मग त्याच्यानंतर त्यांनी लॉगिंग वगैरे करायचं होतं, त्याच्यामध्ये तेच गेले होते फक्त, मग त्यामुळे मग आमचा त्या आदला दिवस पण तसाच गेला. म्हटलं की यावेळेस मग काय त्यांना स्वयंपाक वगैरे काय द्यायचं नव्हतं, तर म्हटलं मग आपण इकडं जाऊयात, पण नवीन वर्षाचं पण म्हणजे चांगलं दर्शन पण होईल. पण झालं असं की लकीली त्यांचं रजिस्ट्रेशन पण त्यांना इकडून म्हणजे मनमाडपासून जायचं होतं इकडनं, पण मग नंतर मग स्वराला संध्याकाळी परवा दिवशी संध्याकाळी ताप आला, म्हणजे काल संध्याकाळी, तर त्याच्यामुळं मग म्हणजे जाणं कॅन्सल केलं. म्हटलं की नको रिक्स घ्यायला, कारण की ती इतक्या वेळ म्हणजे कसं इतर वेळेस जरी तिची तब्येत व्यवस्थित जरी असली ना तरी पण मग ती म्हणजे म्हणजे राहत नाही असं लाईनमध्ये. जर दर्शन म्हटलं ना, ते अगोदर नवरात्रामध्ये पण आम्ही बुरानगरच्या देवीला गेलो होतो, तर तिथं पण तिने इतकं येड्यावानी केलं होतं, म्हणजे ती राहतच नव्हती, सारखी रडत होती, आणि तरी वरती धरलं होतं तिला, वरती उचलून घेतलं, पण ती सारखं खाली सोड नाही तर मग तरी पण वरती धर असं व्हायचं.
त्याच्यामुळे म्हणलं की इथं तर इतका टाईम जातो, 2 तास तर सहज लागतात. तर त्याच्यामुळे इतक्या वेळ ती थांबणार नाही म्हणलं. आणि त्यातली त्यात मग म्हणजे त्यांना पण मग परत म्हणजे असं टाईम पुरतं की नाही, कारण की म्हणजे या ट्रेन पण टायमावर येतात. तर त्याच्यामुळे थोडं पण इकडं तिकडे 5 मिनिटाच्या अगोदर आपल्याला जाऊन थांबावं लागतं रेल्वे स्टेशनवर. त्याच्यामुळे म्हटलं की नको परत जर उशीर झाला तर ट्रेनला, मग तिथून पण मग पुढं मनमाड थोडं लांब आहे का जवळ आहे मला नाही सांगता यायचं तिथून किती आहे. पण मग ते म्हणत होते तिकडल्याच भागात ते मग होऊन जाईल. पण मग म्हणलं की नको म्हणलं रिक्स घ्यायला, कारण की तिची तब्येत ठीक नव्हती. त्याच्यामुळं मग मीच म्हणलं की नको म्हणलं, नंतर नेक्स्ट सुट्टीला जाऊया. नाही तर माझं मला तास वाटत होतं की मी कधी जाईन आता शिर्डी, कारण की बरेच दिवस झाले गेलेच नाही. लग्नाच्या अगोदर जायचो आम्ही फ्रेंड्स, तर तवाच गेलेली मी 2-3 वेळेस. त्याच्यानंतर मी गेलेच नाही. त्याच्यानंतर गेलो होतो आम्ही, आमचं लग्न झाल्यानंतर एकदा गेलो होतो इकडं आल्यानंतर, आणि त्याच्यानंतर मग गेलो नाही. तर मग म्हटलं की नको म्हटलं, आता ती पण राहिलीच नसते आणि तिची पण चिडचिड होती आणि एक तर दुखत होतं. त्याच्यामुळं तर म्हटलं नकोच म्हणून, माझंच मन नाही झालं. त्याच्यामुळे फक्त सकाळचं लवकर उठलं, त्यांचं आवरलं. जसं तुम्ही पाहिलं तर त्याच्यानंतर त्यांचं आवरून दिलं, लवकर आवरलं होतं. मग नंतर म्हणलं होतं की तिकडनं आल्यानंतर हिलाच हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ, पण नंतर अजून तर मग त्यांनाच टाईम लागला. त्याच्यामुळे मग म्हणलं की त्यांची 3:30ची ट्रेन होती, मग त्याच्यामुळे मग नक्की यायला पण टाईम लागणारच आहे. त्याच्यानंतर मग जायचं म्हणलं. त्याच्यापेक्षा आता उद्याच्या सकाळी जातो, आणि सकाळ गेलं ना की लवकर पण म्हणजे एवढे काही नंबर पण नसतात, आणि इथून काही पाऊण तासात आपण नगरमध्ये पण जातो. त्याच्यामुळे म्हणलं की मग उद्या सकाळच्याला जाऊयात. आता संध्याकाळचं थंडीचं पुन्हा तिला घेऊन जायला नको म्हणलं. तर मग आता स्वयंपाकाचा टाईम झाला आहे आणि स्वयंपाकालाच घ्यायचं. त्याच्यावरून माझ्या लक्षात आलं, म्हटलं की चला तुमच्यासोबत पण थोडंसं बोलूयात, कारण की आजच्या व्लॉगमध्ये जास्त काही बोलणं झालंच नाही, कारण की म्हणजे थोडा मूडच नव्हता थोडा, आणि सकाळ गडबड पण होती. त्याच्यामध्ये काय मोबाईल घेणार हातामध्ये, तर तेच त्यांची बॅग वगैरे सगळे पॅक वगैरे करून दिलं. त्याच्यानंतर आवरलं. ते इथून 11:30ला निघाले होते. लवकरच जायचं होतं, पण मग नंतर जसं तुम्हाला म्हटलं की शिर्डी जायचं कॅन्सल केलं. त्याच्यामुळे मग नंतर थोडंसं टाईम भेटला त्यांना, पण त्यांना पण निघूशी वाटत नव्हतं. त्याच्यामुळे मग हे ते करता मग झाला टाईम 11:30ला. मग निघाले, सगळं आवरलं होतं, मग निघाले होते. आता पोहोचले पण ते म्हणजे रेल्वे स्टेशनला टायमिंगवरती पण पोहोचले. काय बोल, हॅलो गाईज, हाय कर, हाय कर, नाही तर बाय कर, आता बाय कर. तर माझी त्यांचा कॉल आला, ते आता रेल्वे स्टेशनवरती पण पोहोचलेत, म्हणजे टायमिंगवरती पोहोचले होते 5 मिनटं अगोदर. मग बराचसा टाईम लागला ते इथून जायला पण. तर मग चला आता आजच्या लॉगला असंच आय होप की तुम्हाला आजचा लॉग आवडला असेल. तर लॉग आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया मग अशाच एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.